नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवार यांना पत्र. पक्षाच्या घटनेतील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना पाठवलेलं पत्र समोर. कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची चिन्ह. संजय राऊतांनी जयकुमार गोरे यांच्यावर केलेल्या शिवराळ टीकेवरून राजकारण टापलं. गोरेंनी मला ओळखायचाही प्रयत्न करू नये, अन्यथा अडचणीत येतील. राऊतांचा इशारा. कोण संजय राऊत, मी त्यांना ओळखत नाही, गोरेंनी लगावला होता टोला. मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर फडणवीसांनी केंद्रीय शिक्षण मंत्री व्हावं, मग शिखर पार करावं, संजय राऊत यांचा खोचक सल्ला. मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या समोरच 2 गटात शाब्दिक बाचाबाची. उद्धव ठाकरे संतप्त. एक तरुण देशात आंदोलनातून मोदींना आव्हान देतोय आणि तुम्ही इथे आपापसात काय भांडताय. उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना झापलं. गलिच्छ राजकारणात राहावं की न राहावं, समतेचं राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार. माजलगावमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचं भाष्य. जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडेंनीच आणलं. उशिरा का होईना पण मुंडेंना शहाणपण आलं. मनोज जरांगे यांचा उपरोधिक टोला. राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही. परळीतील एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानं खळबळ. पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडावं. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हायला काँग्रेस पंकजांना मदत करेल. विजय वडेट्टीवार यांची पंकजा मुंडेंना खुली ऑफर. या वक्तव्यानं चर्चांना उधाण. नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापलं. भुजबळांना पालकमंत्री करा. राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी तर फ्लेक्स काढायला सांगितलेत. खड्ड्यांकडे लक्ष द्या. पालकमंत्री पदाच्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका. आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे म्हणून आमच्यावर अन्याय. एक ओबीसींचा उपमुख्यमंत्री हवा होता. वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर तुम्ही ओबीसी नेते होते तेव्हा काय केलं. जरांगेंचा वडेट्टीवारांना सवाल. मराठा आरक्षणाच्या विरोधात जाईल त्याचा राजकीय काटा काढावा लागेल, जरांगेंचा इशारा. सिद्धिविनायक मंदिरातील दान चोरी प्रकरणातील आरोपी उबाठाचे कार्यकर्ते. ठाकरे सेनेच्या विशाखा राऊत यांच्याकडून चोर कर्मचाऱ्यांची नेमणूक. आमच्यावर शिंतोडे उडवण्याआधी चोर कोण हे राज ठाकरेंनी बघावं. आरोपांनंतर सदा सरवणकर यांचा पलटवार. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आग्रही. गोगावलेंची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. येत्या 3 ते 4 दिवसात तिढा सुटेल. गोगावलेंना दोघांकडून आश्वासन मिळाल्याची माहिती. पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित, फक्त घोषणा बाकी. भरत गोगावले यांचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य. रायगड नाशिकचा पालकमंत्री कोण होणार हे मुख्यमंत्री ठरवणार. बावनकुळेंनी केलं स्पष्ट. तटकरेंनी दिलेला शब्द आतापर्यंत पूर्ण झाला पाहिजे होता. सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार. उदय सामंत यांचं वक्तव्य. भाजपच्या चंपतरायचं लक्ष कमिशनबाजीकडे. पालकमंत्र्यांमुळे खड्डे दूर होत असतील तर फडणवीसांनी विचार करावा. संजय राऊत यांचा निशाणा. तर एकाची नाही, सरकारची सामूहिक जबाबदारी. खड्ड्यांच्या वादावरून चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. मुंबई महापालिकेत इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर फडणवीसांची नाराजी. सूत्रांची माहिती. तर जनतेचा पैसा विकास कामांसाठीच खर्च करा. उधळपट्टी थांबवा. जनतेच्या कामांवर फोकस करा. फडणवीसांचे आदेश. दरम्यान चौफेर टीकेनंतर प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की. उपमुख्यमंत्री शिंदेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही ॲक्शन मोडमध्ये. सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून मागितला कामाचा 6 महिन्यांचा रोडमॅप. नवीन योजना, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्याची वेळ मर्यादा आणि आगामी 6 महिन्यांचं स्पष्ट नियोजन सादर करण्याचे निर्देश. सकल ओबीसी महामोर्चाकडून विदर्भमध्ये मंडल जनगणना यात्रा. भंडाऱ्यातून यात्रेला सुरुवात. वडेट्टीवारांकडून हिरवा झेंडा. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये 5वी मंडल जनगणना यात्रा. तातडीनं जातनिहाय जनगणना करण्याची मागणी. आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या. जीवघेणे खड्डे.
मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TTRF जवानाचा मृत्यू. विकास गोरे असं त्यांचं नाव. शहापूरमध्ये दुचाकी खड्ड्यात आदळून दोन्ही टायर फुटले. ठाणे वाहतूक विभागाकडून खड्ड्यांभोवती बॅरिकेटिंग आणि झाडाच्या फांद्या. ठाण्याच्या वेशीवरच रस्त्याची दुरवस्था. वाहतूक कोंडी आणि अपघात वाढण्याची भीती व्यक्त. रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान काम सुरू असलेल्या महामार्गाची दयनीय अवस्था. उक्षी भागात 1 ते 9 फुटापर्यंतचे खड्डे. आरवली ते तळेकांटे आणि तळेकांटे ते वाकेड या 2 टप्प्यात रस्त्याचं काम अद्यापही अपूर्ण. परळीत डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलावर खड्ड्यांमुळे अपघात. वर्षभरापूर्वीच उद्घाटन झालेला उड्डाणपूल कामानिमित्तानं 2 महिने होता बंद. खड्ड्यात पडून अनेक वाहन चालक जखमी. हिंगोली जिल्ह्यातल्या वाई ते बोल्डा मार्गाची चाळण. मार्गावर मोठमोठे खड्डे. खड्ड्यात पावसाचं पाणी साचल्यानं वाहन चालकांची मोठी कसरत. नाशिकच्या इगतपुरीत रिंगलवाडी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यावर मोठमोठे खड्डे. रस्त्यांना डबक्याचं स्वरूप आल्यानं सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर ते हिंगोली राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे. अनेकांना गमवावं लागलाय जीव. खड्डे बुजवण्याच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष. नंदुरबार शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर 2 फूट खोल खड्डे. करण चौफुली परिसरातल्या रस्त्याची दुरवस्था. वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप.